आयझोन मॉल, आयकॉनिक टॉवर, दरगाह रोड, परभणी। अर्जेंट रिक्वायर्ड स्टोर मैनेजर, मेल या फीमेल, एक पोस्ट। क्वालिफिकेशन ग्रेजुएट साथ ही MBA। काम का तजुर्बा 10 साल और मैनेजर का तजुर्बा 3 साल। सेल्स पर्सन मेल या फीमेल, 12 पोस्ट। क्वालिफिकेशन 10वीं पास, काम का तजुर्बा 3 साल। बिलिंग एग्जीक्यूटिव, मेल या फीमेल, 3 पोस्ट। क्वालिफिकेशन ग्रेजुएट, 3 साल का तजुर्बा। इन्वेंटरी ऑपरेटर, मेल या फीमेल, एक पोस्ट। क्वालिफिकेशन ग्रेजुएट, 3 साल का तजुर्बा। 7 गारमेंट शॉप या मॉल का तजुर्बा जरूरी। इंटरेस्टेड कैंडिडेट अपना रिज्यूम इस मेल ID पर भेजे gc4jobs@gmail.com। व्हाट्सएप पर कॉल भी कर सकते हैं या डिटेल भी भेज सकते हैं। व्हाट्सएप नंबर 8600625627। परभणी जिले के हर गांव में किसानों का सोयाबीन खरीदी के लिए केंद्र शुरू करने और कपास के लिए 10,000 रुपए मूल्य की गारंटी देने समेत अन्य मांगों के लिए शिवसेना विधायक डॉक्टर राहुल पाटिल इनके नेतृत्व में सोने का नाटक कर रही राज्य सरकार को जगाने के लिए शुक्रवार 11 अक्टूबर को कलेक्टर कार्यालय में ढोल बजाओ आंदोलन किया गया। शिवसेना की ओर से जिला अधिकारी इन्हें इस संबंध में मांग का ज्ञापन सौंपा गया। परभणी जिले में किसानों को विभिन्न समस्याओं का सामना करना पड़ रहा है। विधायक डॉक्टर राहुल पाटिल ने सरकार को जगाने के लिए आंदोलन करने का फैसला किया और सीधे जिला अधिकारी कार्यालय में ढोल बजाकर सोने का नाटक कर रही राज्य सरकार को जगाने की कोशिश की। पाटिल के आक्रामक रूप से पूरा प्रशासन हिल गया। हजारों की संख्या में किसान शिव सैनिक जिला अधिकारी कार्यालय में दाखिल हुए और ढोल बजाकर सरकार को चेतावनी दी गई। इस अवसर पर बोलते हुए विधायक डॉक्टर राहुल पाटिल ने कहा कि सरकार सिर्फ ठेकेदारों और उद्योगपतियों की है, उन्हें किसानों से कोई लेना देना नहीं है। किसानों को सरकार ने उनके भरोसे छोड़ दिया है, जबकि किसान पहले से ही भारी बारिश के कारण संकट में है। अब सोयाबीन की कीमत भी कम की जा रही है। विधायक डॉक्टर राहुल पाटिल ने चेतावनी दी है कि सरकार ऐसा करेगी तो इसकी कीमत चुकानी पड़ेगी। परभणी जिले में हर गांव में सोयाबीन के लिए खरीद केंद्र शुरू किया जाए। सोयाबीन के लिए 7,000 रुपए और कपास के लिए 10,000 रुपए गारंटी मूल्य दिया जाए। नाफेड खरीद केंद्र तुरंत शुरू किया जाए। किसानों के लिए CCI केंद्र शुरू किया जाए। बॉन्ड कीमत पहले की तरह 100 रुपए रखी जाए। 100% फसल बीमा दिया जाए। आनंद सीधा राशन बिना किसी कटौती के वितरित किया जाए। खाद्य तेल, पेट्रोल, डीजल, गैस की दरें कम की जाए। इस तरह की मांग विधायक डॉक्टर राहुल पाटिल की है। इस आंदोलन के बाद विधायक राहुल पाटिल के नेतृत्व में शिवसेना के प्रतिनिधि मंडल ने जिला अधिकारी रघुनाथ गावड़े से मुलाकात की और उनके सामने विभिन्न मांगों का ज्ञापन सौंपा। इस अवसर पर शिवसेना सह संपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर, उप जिला प्रमुख सदाशिव देशमुख, तालुका प्रमुख नंद कुमार अवचार, अनिल डहाले, अरविंद देशमुख, संग्राम जामकर, रवि पतंगे, दिनेश बोबड़े, ज्ञानेश्वर पवार, बंडू नाना बिड़कर, अर्जुन सामाले, इरफान काजी, सुनील पहरकर, संदीप झाड़े, सुभाष दोंधड़े, विशु डहाले, बालराजे उतरेकर, अमोल गायकवाड़, रामराव डोंगरे, दत्ताराव मुले सहित बड़ी संख्या में किसान और शिव सैनिक मौजूद थे। या सरकारच्या कारभारावर सगळे लोक नाराज आहेत। तुम्ही पाहिलं असेल आनंदाचा शिधा सुद्धा जी घोषणा दिली ती सुद्धा लोकांना मिळत नाही। हमी भाव अजून सोयाबीनचं खरेदी केंद्र सुरू झालेलं 2 लाख आणि 2 लाखापेक्षा जास्त खरेदी केंद्र सुरू केले। प्रत्येक तालुक्याला जर 80-90 खरेदी केंद्र सुरू झालं तर त्याला काय अर्थ होईल? तुम्ही पाहता कापसाला सुद्धा 10,000 रुपये भाव आम्हाला पाहिजे, त्यासाठी सुद्धा हे आंदोलन आहे। रॉकेल, डिझेल, गॅसचा भाव जे वाढलेला आहे, आज तुम्ही पाहता 2017ला खताचा भाव डबलच झालेला आहे अक्षरशः।
म्हणून या सगळ्या मागण्यासाठी आम्ही तुम्हाला निवेदन देतोय. ते झोपण्याचं सोंग घेऊन हे सरकार करोडो रुपये टक्केवारीच्या माध्यमातून कमवण्याचा प्रयत्न करतो. या सरकारला जागा करण्याचा हा प्रयत्न आहे आमचा. म्हणून आज आता आत्ताच्या आता तुम्ही ऑर्डर करा साहेब. त्या आनंदाचा शिधा कोणालाही भेटत नाही. मी SDO ला बोललो तर ते म्हणले साहेब वरूनच 50-60% आम्हाला आलेला आहे. जितके शिधाधारक आहेत त्यापेक्षा 50-60% आम्हाला वरूनच माल आल्यामुळं आम्ही ते काय सप्लाय करणार नाही, अशा प्रकारचं स्पष्टतेने आम्हाला सांगितलं. ज्यावेळेस तुम्ही घोषणा करता त्यावेळेस सरसकट सगळ्याला मिळेल म्हणता आणि ऐन वेळेस काही लोकांना सिलेक्टिव्ह दिलं जातं. त्याच्यामुळे प्रचंड नाराजी आहे. नाफेडचं अजून खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही. तुम्ही जर प्रायव्हेट बाजारामध्ये गेले तर 2-3 हजारांना सोयाबीन विकत घेतलं. हमी भाव 4,892 आहे, पण कुठं खरेदीच नाही. मग हमी भाव द्यायला काय लागतं 10,000 खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे. मी त्यांना विचारलं तर ते म्हणले आम्ही तालुक्याला 1 करतो. आता माझ्याकडे 100 लाख क्विंटल आपल्या इथं खरेदी होऊ शकते, एवढं मोठं लागवड आहे. 2,80,000 हेक्टर ही लागवड संपूर्ण जिल्ह्याची आहे. त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर कमीत कमी एक 500 ते 1000 केंद्र आपल्याला सुरू करावं लागेल. 8-9 केंद्रावर काही होणार नाही. शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुरण्याचं काम करू नये यासाठी आम्ही ढोल वाजवत असं तर सरकार जागं नाही, जागं करावं. शेतकऱ्याच्या कशी परिस्थिती आहे, फक्त टक्केवारीचं सरकार आणि कंत्राटी सरकार आहे. फक्त मला वाटतं कलेक्टरचीच बदली म्हणजे भरती कंत्राटी राहिलेली, बाकी सगळे कंत्राटी भरलेले. 10,000, 15,000, 20,000 कंत्राटी लोक भरले जातात. त्यांना पिळून खाण्याचं काम हे सरकार करतं. अक्षरशः रक्त शोषण करण्याचं सरकार करतंय. आज तुम्ही पाहता कसल्या प्रकारची भरती नाही, महागाई गगनाला भिडलेली आहे. या सगळ्यामुळे शेतकरी आत्महत्या करते. सर्वसामान्य माणूस हा प्रचंड उद्रेकरित महाराष्ट्रात होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणून आम्ही निवेदन आपल्याला कारण हे आहे की सरकारनं जे झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्यासाठी त्यांना जागरूक करण्याच्याच निमित्ताने ढोल वाजवण्याचं आम्ही आंदोलन केलेलं आहे. तुम्ही पाहिला असेल सोयाबीनचं खरेदी अजून सुरू झालेलं नाही. प्रायव्हेट खाजगी जे काही माल असतील खरेदीकार ते 2,000, 3,000, 3,500 खरेदी करतायत. हमी भाव 4,892 रुपये असताना सुद्धा आणि कुठेही खरेदी अजून सुरू झालेली नाही. आम्ही माहिती घेतल्यानंतर ते म्हणतायत की प्रत्येक तालुक्याला 1 खरेदी केंद्र सुरू करू. आज परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर 2,80,000 हेक्टर इतकं सोयाबीन लागवड झालेली आहे. प्रचंड सोयाबीनचं उत्पादन निघत असताना फक्त तालुक्याला 1, ते पण कधी सुरू करणार ते सांगत नाहीत. आमचं मागणी आहे की प्रत्येक गावाला 1 सेंटर सुरू झालं पाहिजे. 4,892 आमच्या हक्काचं, आमच्या मेहनतीचे पैसे आम्हाला, आमच्या श्रमाचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे. हे काय सरकार आमच्यावर उपकार करत नाही. जे हमी भाव जाहीर केलेला आहे त्या सरकारनं खरेदी करावं आणि आजपासून तशा प्रकारचे केंद्र सुरू करावेत. कापसाला 10,000 रुपये भाव द्यावा. जे आनंदाचा शिधा आहे ते मोठ्या गाजावाजामध्ये शासनानं सुरू केला होता. आज ग्रामीण भागामध्ये जे आनंदाचा शिधा काही लोकांना मिळत नाही. ज्यावेळेस आम्ही इथं अधिकाऱ्याची विचारपूस केली तर ते म्हणतात वरूनच सामान कमी आले, वरूनच माल कमी येतं, आम्ही काही करू शकत नाही त्यामध्ये. अशा प्रकारचे उडवाउडवीचे उत्तरं हे शासन देत आहे. आज तुम्ही पाहिला असेल 100 रुपयाचा बॉन्ड डायरेक्ट 500 रुपये, थेट 500 रुपयावर केला. तर 100 रुपयाचा बॉन्ड जे सर्वसामान्य माणसाला परवडत होता तोच बॉन्ड शासनानं तसाच ठेवावा, 500 रुपये करू नये. अशा प्रकारची आमची ही सुद्धा मागणी आहे. अशा प्रकारच्या आमच्या या 10-15 मागण्याच्या संदर्भामध्ये डिझेल, पेट्रोल, राखेल कशा प्रकारे डबल टिबल झालंय तुम्हाला माहिती. खताचा भाव 2017-18ला जे तुम्ही काढा आता जे 700-800 रुपयाला बॅग होती ती आज 1700-1800ला झालेली आहे. जवळपास डबलच भाव झालेला आहे. त्याच्यामुळं कुठं आनंद काय लाडकी बहीण योजना काढून त्याच्यावर लगेच 100 रुपयाचा बॉन्ड 500 रुपये करायचा, म्हणजे इकडून पैसे काढायचे आणि इकडून द्यायचे. अशा प्रकारचे शासनाची योजना आहे. हे शासन विश्वासघाती आहे. हे शासन विश्वासघात करूनच खुर्चीवर बसलेलं आहे. म्हणून लोकांचा याच्यावरचा विश्वास उडालेला आहे. हे सरकार गेलं पाहिजे यासाठी सर्वसामान्य माणूस आता जागरूक झालेला आहे, पेटून उठलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच जर सरकार आता उठलं नाही, याच्यावर कारवाई केली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू. तुम्ही जर पाहिला असेल तर जेवढे MSRDCचे टेंडर आहेत हे समृद्धी जे गेलेलं आहे जगामध्ये असं कधीच घडलं नाही की अबोव 43% हे गेलेलं आहे समृद्धी आहे. म्हणजे जे निविदा आहे त्याच्यापेक्षा 10-20%, 30%, 40% पर्यंत गेले. आणि ते कॉन्ट्रॅक्टर तर बघितले तर 5च कॉन्ट्रॅक्टर आहेत, तेच फिरून येतात. जिओ टॅगिंग यांनी नावाची एक योजना आणली. मी कृषी विद्यापीठाचा एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर आहे, तिथं आम्ही ते रद्द करून टाकले. जिओ टॅगिंग म्हणजे कुणी भरले टेंडर हे सुद्धा कळतंय लोकांना, आणि मग त्याला जाऊन दाबदडपी करायची, त्याला ते कागद वापस घ्यायला लावायचे. अशा प्रकारचं पाप हे सरकार करतंय. हे सरकार दरोडेखोरांचं सरकार आहे.
आज तुम्ही पाहता गेल्या 2-3 वर्षापासून एकही भरती नाही. कंत्राटी सगळे कर्मचारी भरले जातात 5,000वर 7,000वर 10,000वर त्यांची पिळवणूक केली. अक्षरशः त्यांना पिळून काढलं जातंय. फक्त कलेक्टरच या राज्यामध्ये कंत्राटी भरायचं राहिलेलं आहे. बाकी सगळे लोक कंत्राटी भरण्याचं काम या शासनाने केलेलं आहे. शाळा सुद्धा विकण्याचं काम या शासनाने केलं आहे. ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही गेले आज तर शाळेची परिस्थिती काय हे तुमच्या लक्षात येईल. गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्र विकून टाकायचं काम या लोकांनी केलेलं आहे. हे सरकार टक्केवारी सरकार आहे, गुत्तेदार सरकार आहे, अदानी अंबानीचं सरकार आहे. यांना शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही. तुम्ही पहा की 2017ला सोयाबीनचा भाव काय होता आणि आज 3,500 4,000ला घ्यावं लागायला. म्हणजे भाव वाढतोय का भाव कमी होतोय हेच लोकांना कळायला मार्ग नाही. ज्यावेळेस त्यावेळेस 7,000 10,000 पर्यंत सोयाबीनचा भाव गेला होता. आज जर 4,000ला 3,000 लोकांना विकावं लागत असेल तर लोक आत्महत्या करतील ना तर काय करतील हा सुद्धा एक मोठा सवाल सर्वसामान्य माणसापुढे पडलेला आहे. कधी ओबीसी मराठा वाद कर, पोलरायझेशन करायचं, ध्रुवीकरण करायचं आणि आपली मताची झोळी भरून काढायची हा एकमेव धंदा या सरकारचा आहे. म्हणून हे सरकार 100% जाणार आहे. हे सरकार पापी सरकार आहे. हे सरकार भावाभावामध्ये भांडणं लावणारं सरकार आहे. आज गावागावामध्ये अशांतता निर्माण कशामुळे झाले त्या सरकारमुळे झालेले. त्याच्यामुळे ढोल वाजवण्याचं काम आम्ही आज केलेलं आहे आणि सरकारनं आता जागं व्हावं आणि सर्वसामान्य माणसाला न्याय द्यावा. एडवांस बुकिंग शुरू है इफ्तेखार पार्क की. स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड की पेशकश इफ्तेखार कॉलोनी साथ ही शुरू की जा रहा. दूसरा प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क परभनी शहरधार रोड स्थित कलेक्टर द्वारा मान्यता प्राप्त NA-44 लेआउट, जिसमें आपको इस प्लॉटिंग में यह सुविधा मिलेगी. मेन रोड 50 फीट और अंदर के रोड 40 फीट 30 फीट, साथ ही साइड में गट्टू भी डाले हुए. हर प्लैट के पास रोड आप देख सकते हैं, आपको नजर आ रहे हैं. रोडों का काम भी अच्छे से मजबूती से किया गया है ताकि आने वाले 40-50 साल तक रोड नाली की दिक्कत ना आ सके. इस तरह से ध्यान में रखकर प्लैटिंग को डेवलपमेंट की गई है. आपको सारी सुविधा मिलेगी. जैसे हर घर में नल भी होगा, हर प्लॉट पर नल कनेक्शन जोड़ा गया है और रोशनी के लिए लाइट भी अच्छे से पोल बिठाए गए हैं और 30 फीट पर बोर को पानी, 2.5 से 3 फीट पर मुरूम 2. अलग अलग गार्डन जैसे लेडीज और जेंट्स के लिए आप इस वीडियो में ये नज़ारा देख सकते हैं. गार्डन कितना शानदार बनाया गया. इसमें बच्चों को खेलने के लिए खिलौने भी सेट किए गए और 4,500 स्क्वायर फीट में शानदार मस्जिद भी होंगी. हवा के लिए 2 पेड़. हर घर प्लॉट के सामने इन पेड़ों में कुछ ऐसे पेड़ है जो 6 महीने में कलर चेंज होते हैं. मराठवाड़ा में पहली बार मुस्लिम एरिया में डेवलपमेंट देखने को मिला है. साथ ही स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड कंपनी के डायरेक्टर मेराज सिद्दीकी, इनका सेकंड प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क इस नाम से शुरू की गई है. ये भी इसी इफ्तेखार कॉलोनी की तरह ही डेवलप किया जा रहा है. कलेक्टर NA-44 और साथ ही एडवांस बुकिंग शुरू की गई है. इस प्लैटिंग में सिर्फ 115 प्लॉट है, जिसमें एक ही साइज 22 बाय 40 के 71 प्लॉट निकाले गए, जिसकी कीमत 13,50,000 रुपए रखी गई है इफ्तेखार पार्क की. और एक खास बात, इस प्लैटिंग से सीधे धार रोड को रास्ता भी निकाला गया है. इसमें भी लाइट नल नाली रोड और हर प्लैट के सामने पेड़ लाइट पोल, खुद की DP, जिनकी ख्वाहिश है ताकि वो ख्वाहिशमंद भी ले सके. इफ्तेखार पार्क आमदनी और जरूरत पर ख्याल रखते हुए ये प्लॉट निकाले गए. आप भी एक बार जरूर जाकर देखें और अपने सपनों को पूरा करें. जानकारी के लिए मौलाना अब्दुल रशीद नदवी, इन्हें 9997077513 इस नंबरों पर कॉल करके जानकारी हासिल कर सकते.